तर आज बबनराव लोणीकरांनी जे वक्तव्य केलेलं होतं त्यानंतरला अनेक संतप्त प्रतिक्रिया ज्या आहेत त्या आलेल्या आहेत, त्या संदर्भातल्या टॉप 9 बातम्या पाहूया। तुमच्या बापाला पेरणीचे पैसे मोदींनीच दिले, तुमचे कपडे पायातील बूट मोबाईल हे आमच्यामुळे स्थानिक विरोधकांवरती टीका करताना माजी मंत्री आणि भाजपचे आमदार बबनराव लोणीकर यांची मगरुरीची भाषा। काही राजकीय पक्षांचं टोळकं मुख्यमंत्र्यांना टार्गेट करतात, 10 ते 12 लोक केंद्राला मुख्यमंत्र्यांना आणि मला टार्गेट करतात, ते वक्तव्य त्यांच्यासाठी होतं। वादानंतर बबनराव लोणीकर यांचं स्पष्टीकरण। पहलगाममध्ये महिलांचा सिंदूर पुसला गेला तो मोदींमुळेच, मुंबईतील जमिनी अदानींच्या घशात जात आहेत त्या मोदींमुळेच। भाजपचे लोक जनतेला लाचार समजतात पण जनता स्वाभिमानी आहे, लोणीकरांनीच समजून घ्यावं संजय राऊतांचा लोणीकर आणि भाजपवर हल्लाबोल। लोणीकरांनी कितीही लोणी आणि तूप खाल्लं ते महाराष्ट्राला माहिती आहे, माफी मागा नाही तर महाराष्ट्रात फिरू देणार नाही, काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सकपाळ यांचा इशारा। गुन्हा दाखल करण्याचीही मागणी। माजी मंत्री बबनराव लोणीकरांचं वक्तव्य म्हणजे शेतकऱ्यांचा अपमान, लोणीकरांना महाराष्ट्रानं जागा दाखवायला हवी, लोणीकरांच्या वक्तव्यानंतर विजय वडेट्टीवारांचा निशाणा। ही ब्रिटिशांची देशी आवृत्ती असल्याचाही घणाघात, तुमची आमदारकी नेतेगिरी, तुमचे कपडे बूट, गाडीतील डिझेल ही जनतेमुळेच, याचे बोल लक्षात ठेवा। निवडणूक येते, अंबादास दानवेंचा जो आहे तो लोणीकरांवरती हल्लाबोल। भाजपचे नेते शेतकरी बापाला भिकारी समजतात का? शेतकरी कर्जाच्या ओझ्याखाली दबला असताना दिलासा देण्याऐवजी उपकाराची भाषा नेत्यांना शोभते का? अशा लवाड लांडग्यांना आसूड दाखवावाच लागेल, रोहित पवारांची लोणीकरांवर टीका। बबनराव हे वागणं बरं नवं, तुमचा आत्मसन्मान खुशाल घाण ठेवा, जनतेचा आत्मसन्मान मात्र शाबूत ठेवा। सुषमा अंधारेंची टीका, जनता कष्टानं कमवून खाते, तुम्ही भ्रष्टाचार करून खाता, अंधारेंकडून निशाणा। आता पाहूया दिवसभरातील मोठ्या राजकीय टॉप 9 बातम्या। माळेगाव सहकारी साखर कारखाना निवडणुकीत 500 कोटींचं आमिष दाखवलं गेलं, हा सरकारी खर्चाचा अपव्यय, भ्रष्टाचारच। माळेगाव कारखाना निवडणुकीत अजित पवारांच्या विजयानंतर राऊतांचा निशाणा। शेतकऱ्यांना आणि कामगारांचा अजितदादांवर पूर्ण विश्वास, माळेगाव साखर कारखान्याच्या सर्व सभासदांचे आभार मानते। माळेगाव कारखान्याच्या निवडणुकीत अजित पवारांच्या विजयावर खासदार सुनेत्रा पवार यांची प्रतिक्रिया। राज्याच्या इतिहासात पहिल्यांदाच 10% टप्प्याटप्प्यानं 5 वर्षात 26% वीज दर कमी होणार, देवेंद्र फडणवीसांचा वीज ग्राहकांना मोठा दिलासा, घरगुती औद्योगिक आणि व्यावसायिक ग्राहकांना फायदा होणार असल्याचा दावा। ठाकरेंच्या शिवसेनेचे नेते भास्कर जाधव यांचं आणखी एक स्टेटस, बिना शिकायत और बिना निंदा किए एक दिन बिताकर तो देखिए, खुशी शांति और सुकून कहीं ढूंढनी नहीं पड़ेगी, अपने आप मिल जाएगी। जाधव यांचं आणखी एक स्टेटस चर्चेत। भास्कर जाधवांनी उद्धव ठाकरेंशी चर्चा करावी, नाराजीच्या चर्चांवर संजय राऊतांचा सल्ला, तर भास्कर जाधवांच्या ट्विटमधली भाषा वैभवशाली, राऊतांचा टोमणा। भोंगामुक्त महाराष्ट्र होणार, मुंबई उच्च न्यायालयाच्या निर्णयाचं पालन होणार असल्याचं महाराष्ट्र सरकारनं सांगितलं, किरीट सोमय्या यांची प्रतिक्रिया। संजय राऊतांच्या मानहानी प्रकरणी नितेश राणेंचा कोर्टात हजर राहण्यापासून जे आहे ते दिलेलं संरक्षण रद्द करण्यात आलं, राऊतांच्या वकिलांच्या युक्तिवादानंतर कोर्टाकडून सशर्त संरक्षण रद्द केलं। बुधवार पेठेचं नाव मस्तानी पेठ करा अशा आशयाचे बॅनर झळकावणाऱ्यांना विरोधात तक्रार, डेक्कन पोलिसात अज्ञाताविरोधात तक्रार दाखल, बालगंधर्व चौकात लावलेल्या बॅनरनंतर संताप व्यक्त। विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाची तारीख ठरली, 30 जून ते 18 जुलै दरम्यान मुंबईत होणार विधिमंडळाचं पावसाळी अधिवेशन।